नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा विक्रांत शेअर मार्केट अकॅडमीमध्ये. पुण्याच्या औंध येथे आपला कॉमर्सचा आणि शेअर मार्केटचा दोन्हीचा क्लास आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो एक नवीन ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी, जिथं आपण ATMवर सेल करतो. कारण सगळ्यात जास्त जो प्रीमियम चालत असतो तो ATMवर असतो आणि या स्ट्रॅटेजीला म्हणतात शॉर्ट स्ट्रॅडल. तर चला आपण बिलकुल वेळ न घालवता आपण पटकन जाऊन आपल्या स्क्रीनवर ही स्ट्रॅटेजी बघूया. तर मित्रांनो, स्ट्रॅटेजीचं नाव आहे शॉर्ट स्ट्रॅडल. आता जिथं शॉर्ट वर्ड आलं ना तिथं समजून घ्या की तिथं तुम्ही सेलर आहात. सिम्पल. शॉर्ट स्ट्रॅडल, SHRADDLE, शॉर्ट स्ट्रॅडल. आपण स्ट्रँगल घेतली होती. स्ट्रँगलमध्ये आपण लांब असतो, स्ट्रॅडलमध्ये आपण एका ठिकाणी सेल करतो. आपण आधीच्या याला काय करत होतो की आपण लांबचे लेग्स काय करत होतो, सेल करत होतो, म्हणजे OTMsमध्ये सेल करत होतो. इथं आपण ATMवर सेल करणार आहोत. तर आपण सगळ्यात गोष्ट पहिली समजून घेऊया. आपण याचा दोघांचा डिफरन्स घेऊ पटकन आणि मग आपण सेन्सिबलला जाऊया. आपण स्ट्रँगलमध्ये म्हणजे शॉर्ट स्ट्रँगल जेव्हा मी तुमचा घेतला होता मागच्या क्लासमध्ये, आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेलं शॉर्ट स्ट्रँगल, त्याच्यामध्ये आपण काय करत होतो, आपण OTMवर सेलिंग करत होतो. दोन्ही कॉलपुट OTMवर सेल लिहायचं होतं मला, सॉरी सेल. आता आपण काय करतोय, आता आपण करतोय शॉर्ट स्ट्रॅडल. ह्याच्यावर आपण काय करतोय, ह्याच्यावर आपण ॲट द मनीवर सेल करतोय. सिंपल आहे. तर आता आपला हा व्हिडिओ आहे. चला आता आपण जो आपल्या सेन्सिबलला आपण आलो आहे. आपण गेलो ट्रेडवर, स्ट्रॅटेजी बिल्डरला. समजा निफ्टी आहे तर इथं न्यूट्रलमध्ये तुम्हाला मिळेल शॉर्ट स्ट्रॅडल. बघा सिंपल आहे. मार्केट चालले 24,010ला, तर तुम्ही 24,000च्या दोन्ही स्ट्राईक प्राईस पुट आणि कॉल दोन्ही 114चा प्रीमियम मिळाला, 180चा प्रीमियम मिळाला, दोन्ही आपण सेल करून टाकले. तुम्हाला रेंज एवढी मिळाली. आता एक व्हिडिओ होता आपला पहिला जो तुम्हाला आठवत असेल, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की तुमचा ब्रेक इव्हन कुठे येईल. तर तुमचं सिंपल एकदम 24,000 मायनस म्हणजे मायनस 114 केलं तर ही व्हॅल्यू येते तुमची जवळपास. तो तुमचा काय झाला, ब्रेक इव्हन. 24,000 प्लस 180 झालं, ठीक आहे. आणि प्लस थोडं 1-2 पॉईंट जास्त येणार ना, कारण हे एक्झॅक्टली अमाऊंट नाही आहे. इथून तुमचं काउंट होणार आहे ॲक्च्युली 24,010 म्हणजे तुमचा ATM थोडक्यात तुमचा स्पॉट असं झाला. प्लस 180 केलं तर जवळपास ही व्हॅल्यू येते. तर तुमची झाली रेंज. जेव्हा मार्केट साईडवेज आहे, ठीक आहे. आता तुम्ही म्हटलं अरे मोठी रेंज आहे सर, 1.3 आणि 1.2 भली मोठी रेंज आहे. अरे मार्केट संपायला 3 दिवस आहे ना, 4 दिवस आहे ना, म्हणून आहे. निफ्टी घेतले, आज रविवारी शूट करतो आहे, गुरुवारी एक्सपायरी असते म्हणून दिसतं आहे. ते तुम्हाला दाखवतो, फिन निफ्टी दाखवतो. रेंज छोटी असते, ठीक आहे. बटरफ्लायमध्ये काय करतो आपण, हेज टाकतो. हे बिना हेजचं बटरफ्लाय म्हणजे याला स्ट्रॅडल म्हणतात, शॉर्ट स्ट्रॅडल, ठीक आहे. इथं गेलो, आपण स्वतः पण करू शकतो, काही यांना गरज नाही वापरायची. 23,420 आहे म्हणजे 23,400. इथं पण सेल केला, इथं पण सेल केला, संपला विषय, ठीक आहे. 400 घ्यावं का 450 घ्यावं, चला 400 ठेवलं, दोन्ही सेल केले. मार्केट इथं आलं. आता हे थोडंसं या साईडला काय आहे, कारण हे मार्केट आहे ना 20 पॉईंट वर चाललं आहे म्हणून दिसते असं, ठीक आहे. एवढा फरक नाही पडत. तर आपल्याला 8% प्रॉफिट. आता त्या स्ट्रँगलमध्ये तर कमी होतं, इथं जास्त कसं झाला, त्याचं कारण आहे की प्रीमियम जास्त विकलेत. आपण दोन्ही ATM केलं ना, ATMमुळे आपल्याला प्रीमियम जास्त मिळालेत. मार्केट ह्याच्या बाहेर गेले की लॉस चालू होणार, ठीक आहे. ह्याच्या बाहेर गेले की लॉस चालू होणार. पण जर मार्केट एक्स्ट्रीमली साईडवेज असेल, बऱ्याचदा असतं 8-8 दिवस साईडवेज मार्केट. इलेक्शननंतर बघा जवळपास कितीतरी दिवस मार्केट साईडवेज होतं. दाखवू तुम्हाला, आहे आपल्याकडं गेलेलं इथं सगळं. 4 जूनच्या नंतर जर तुम्ही बघितलं ना, हे बघा 4 जून नंतर, हे 15 मिनिटाची कॅन्डल आहे म्हणून तुम्हाला छोटा दिसतो चार्ट. हे बघा एक्स्ट्रीमली साईडवेज झालं. इलेक्शन संपलं, नाटकं संपले, मार्केटमध्ये न्यूज गेली, मार्केट झालं पूर्ण थंड. हे जवळपास तुमचे अख्खा आठवडा आहे माझ्या मते, ठीक आहे. इलेक्शन झालं मंगळवारी ना रिझल्ट, त्यानंतर माझ्या मते हा अख्खा एक आठवडा गेला. पूर्ण मार्केट झोपून होतं, काहीच मार्केटने केलंच नाही. नंतर ब्रेकआउट झालं आणि नंतर परत काही दिवस हे गेलं. हे अशा रेंजमध्ये मस्त चालेल ही स्ट्रॅटेजी. जेव्हा मार्केट ट्रेंडिंग आहे तेव्हा नाही चालणार डेफिनेटली, कारण तुम्ही सेलर आहात ना, मग लॉस व्हायला लागेल. त्यामुळे मार्केटमध्ये आपण इथं बघितलं तर हा एक आपला एरिया मिळतो आपल्याला. आता ह्याची रेंज बघा 1%ची, तरी पण ही खूप मोठी दिसते, कारण मार्केट फिन निफ्टीची एक्सपायरी परवा आहे ना, परवा मंगळवार आहे ना, तेव्हा आज तर रविवारी शूट करतो मी म्हणून ती दिसते. त्या दिवशी ही रेंज छोटी झालेली असेल, 0.5 0.6 याच्यामध्ये असेल आणि मार्केट तिथं आसपास फिरत असतं, ठीक आहे. तर जर थोडं साईडवेज गेलं जास्त तर याचा सगळ्यात भारी प्रॉफिट सेलिंगमधला इथं होतो. अगेन फक्त सेल करतायत तर काय होतं आहे, इथं तुम्हाला मार्जिन जास्त लागणार. जर तुम्हाला कमी करायचं तर बटरफ्लाय मारून टाका, ह्याला हेज करून टाका. ही जी लेवल आहे इथे किती आहे,
23,660 म्हणजे 650ला एक हेज ॲड करून टाका, इकडे पण एक हेज ॲड करून टाका, प्रीमियम कमी होऊन जाईल, पण रेंज थोडीशी छोटी होऊन जाणार आहे कारण त्याचे प्रीमियमचे पण व्हॅल्यू कमी होणार. ठीक आहे, जे काय तुम्ही हेज 2-4 रुपयाचे, 10 रुपयाचे, 20 रुपयाचे विकत घेताल ते पण त्याच्यावर इम्पॅक्ट करतील. रेंज छोटी होऊन जाईल, पण लॉस पण कमी होणार, प्रॉफिट पोटेन्शियल पण थोडंसं कमी होणार, 2-3% प्रॉफिट कमी होऊन जाईल. पण सगळ्यात भारी स्ट्रॅटजी सेलरसाठी जेव्हा त्याला दिसते की मार्केटमध्ये काही इव्हेंट नाही आहे, मार्केट एकदम स्लो डाऊन झालेलं आहे, टेन्शन नाही आहे मार्केटमध्ये, तेव्हा हे तुम्ही करू शकता. ठीक आहे, माझ्या मते इनफ आहे या व्हिडिओमध्ये, काही गरज नाही अजून काही जास्त घ्यायची कारण याच्यात काही ॲडजस्टमेंट तुम्ही करू शकत नाही. ॲडजस्टमेंट तीच आहे आपली नेहमी स्ट्रँगलवाली, जर करायची असेल तर तीच आहे की समजा कॉलचे प्रीमियम वाढले तर पुटला बुकिंग करायचं आणि जेवढा कॉलचा असेल तेवढा पुटचा परत विकून टाकायचा. म्हणजे हा जर 300 रुपये गेला तर हा काय करायचा, हा काटायचा, पुटचा कापला आपण आणि परत पुटला जायचं, पुटचा जो रुपये 300 असेल. आता इथे इन द मनी दिसतोय पण तेव्हा इन द मनी नसणार ना, तो तेव्हा तो आउट द मनी असणार, मग तेव्हा त्याला परत मध्ये घ्यायचा, असं करत ॲडजस्टमेंट करायचं. पण बटरफ्लाय नाही होत ॲडजस्ट जास्त करून, कारण म्हणजे बटरफ्लायचंच एक्सटेन्शन आहे नाही, शॉर्ट सॅडलला नाही होणार ॲडजस्टमेंट. कारण म्हणजे करायचं तर करू शकतो पण काय पॉईंट नाही ना त्याच्यामध्ये, कारण तुमचं ATM आहे, तुमचा तो लॉस दाखवायला लागेल पटकन, त्यामुळे तो एक्झिट केलेलंच बरं. कुठपर्यंत एक्झिट करायचं तर सांगतो. हे बघा, समजा आता 23,420 आहे ना, इथं सेल या लेवलला आलं की कट करून टाकायचा. ठीक आहे, किंवा जेव्हा पण तुमच्या कॅपिटलचे 2% लॉस दिसेल पुढे जाऊन तर मागे जाऊ कट करून टाकायचा. मार्केटचा एक फायदा आहे याचा, एक जर मार्केट थोडा वेळ जरी इथं थांबलं ना, 1 तासभर झाले 3-4% इझिली देऊन जातं, इझिली हातात देऊन जातं 3-4%, तर एक त्याचा फायदा चांगला आहे. ठीक आहे, थोडा साईडवेजमध्ये मस्त मार्केटमध्ये इथं पैसे मिळतात सेलर म्हणून. बाईंग तू तशी करू शकत नाही, साईडवेज मार्केट दोन्ही साईडने लाथा पडणार आहेत, त्यापेक्षा सेलिंग करून ठेवू ना आणि डिके खायचा. तिथे 1 तासामध्ये झालं तर मस्त प्रीमियम देतो हा एक्सपायरीच्या दिवशी. ठीक आहे, मग मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन स्ट्रॅटेजीबरोबर. जर तुम्ही नवीन आहात तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आणि धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.